हॅलो. कामाची सुरुवात झालेली आहे मिरच्यांचे देठं काढण्यापासून. आता कुडकुडीत थंडी चालू आहे आणि थंडी संपायला आणि उन्हाळा सुरू व्हायला अजून बराच वेळ आहे. जे की आपण उन्हाळ्यामध्ये मसाला वगैरे बनवून घेतो. माझा बनवलेला मसाला संपलेला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच मैत्रिणींचा सुद्धा मसाला बनवलेला संपला असेल. तुम्ही बघू शकता इथं मिरच्यांचे देठं काढायला चालू आहे आणि हातामध्ये प्रॉपर ग्लोव्ज घाला. तुमच्याकडे ग्लोव्ज नसेल तर तुम्ही हातामध्ये एखादी कॅरीबॅगची पिशवी टाकू शकता, जेणेकरून मिरच्या देठं काढताना मिरच्यांचा जो आग जी लाही होते हाताला, तर ती होणार नाही. तुम्ही इथं बघू शकता माझा हा आवाजावरून, माझ्या बोलण्यावरून आणि हा व्हिडिओ बघण्यावरून तुम्हाला अजिबात वाटणार नाही की हा व्हिडिओ प्रोफेशनचा आहे. अजिबातच नाही आहे. मी नुकतीच सुरुवात केलेली आहे आणि हा माझा पहिला व्हिडिओ असणार आहे. सो प्लीज तुम्हाला नक्की आवडल्यावरती लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि पुढे व्हिडिओ करायला अजून जास्त प्रेरित मी होईल. तुम्ही बघू शकता माझ्याकडे हा सुजाताचा मिक्सर ग्राइंडर आहे. त्याच्यामध्ये मी मिरच्या टाकल्या, अगदी मिनिटभर वाटून घेतल्या आणि त्याच्या मिनिटभरामध्ये तुम्ही बघू शकता किती फाईन पेस्ट झाली, म्हणजे त्याची पावडर झालेली. आणि जेव्हा स्टेप बाय स्टेप माझी तीच प्रोसेस चालू आहे. आणि बघू शकता माझ्याकडे हा सुजाताचा मिक्सर ग्राइंडर आहे आणि एकदम ऑसम, इतका खूप सुंदर आणि स्मूथ चालतो ना. अगदी माझ्याकडे मी 1 किलोची मिरची घेतलेली होती. त्याचे देठं काढून थोडंसं असं मोठभर देठं निघाले, पण ते 1 किलोची मिरचीची देठं काढायला मला पूर्ण अर्धा ते पाऊण तास गेला. आणि जेव्हा मी ही मिरचीची पावडर करायला घेतली तर अगदी मॅक्सिमम 10 मिनिटामध्ये, फक्त 10 मिनिटामध्ये माझी ती पावडर बनवून झालेली होती, तुम्हाला माहिती आहे. आणि त्या 10 मिनिटामध्ये अगदी तो 60 रुपये वाचवलेला जो फील आहे ना, वाव. कारण मिरची वाटायला आमच्याकडे कांडप मशीनवरती 60 रुपये किलो या भावाने घेतात. किलो म्हणजे कसं, जेव्हा आपण ती मिरची देतो त्याच्यासोबत मीठ देतो, मग त्याच्यात थोडंसं तेल जातं, तर ते सगळं मिळून जे किलोच्या हिशोबात जे भरतं ना वाटून झाल्यावरती ती पावडर, तर त्याचे ते 60 रुपये किलो असं. मग ह्याच्यामध्ये आपण एवढं सगळं घातलं म्हटल्यावर जर त्याच्यात अजून क्वांटिटी वाढणार तर त्या 60पेक्षा मग जास्त अजून आपल्याला पैसे चार्ज द्यावे लागतात. तर तो द्यायला नको म्हणून हा जो आहे माझा घरगुती जुगाड, की आपल्याला बाहेर नाही द्यायचे, पैसे वाचवायचे. तर मग हे मस्त मिरचीला एक ऊन दिलं, छान देठं काढून घेतली आणि आता मिक्सरवरती वाटून घेतली. आणि तुम्ही बघू शकता चाळणीवर जेव्हा मी त्याला चाळून घेते तर अजिबात त्याच्यात बी वगैरे दिसत नाही आहे. कारण हा मिक्सर ग्राइंडरवरती इतकं स्मूथ चालतो ना, खरंच अप्रतिम. अगदी मला 10 मिनिटामध्ये माझी ही पावडर बनवून झाली. तुमच्यामध्ये आता ह्याला काटकसर म्हणावी का कंजूसपणा म्हणावा हे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मला नक्की आवडेल तुमची राय ऐकायला, कारण मला पण कळू देत की माझ्यासारख्या अशा काटकसर करून किंवा माझ्यासारखा कंजूसपणा करून चालणाऱ्या किती मैत्रिणी आहेत ते त्याच्यामुळं मला सांगा कमेंटमध्ये. सो तुम्ही बघू शकता माझी तीच प्रोसेस चालू आहे. मी वाटते, चाळणीत टाकते आणि तेच चांगलं ते चमच्याने स्प्रेड करून घेते, जेणेकरून कुठेही त्याच्यामध्ये बी किंवा असं अगदी त्याची गुठळ, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, गाठी वगैरे राहायला नको. ते पूर्ण असं अगदी चाळून घेते छान. तुमच्यापैकी किती मैत्रिणी आहेत की ज्यांना घरगुती मसाला आवडतो, म्हणजे त्या घरीच बनवतात, आणि किती मैत्रिणी अशा आहेत की त्यांना बाहेरचा विकतचा मसाला आवडतो किंवा आवडत नाही, पण वेळेअभावी वर्किंग वुमन असल्यामुळे त्यांना ते करणं भाग आहे. सो मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, माझा व्हिडिओ आवडला, माझं काम आवडलं असेल तर नक्की लाईक करा. नवीन पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि मला मोटिवेशन द्या. कारण तुम्ही मला मोटिवेट केलं तर मला मोटिवेशन मिळेल की पुढं व्हिडिओ टाकायला, पुढे प्रेरित व्हायला. आणि माझी सगळी मिरची पावडर बनवून झालेली आहे. त्याच्यानंतर जे खडे मीठ आहे ना, तुम्ही बघू शकता मी ते पावडर पांढरी जी पावडर टाकलेली आहे ना, तर ते मीठ आहे. तर मीठ मी 100 ते 1.25 ग्रॅम, म्हणजे 100 ग्रॅम मी ते मीठ घेतलं आहे.
जो खडं मीठ असतं ना ते वाले खडे मीठ वापरलेलं आहे मी. त्याला थोडंसं भाजून घेतलं, म्हणजे थोडंसं परतून घेतलं, जेणेकरून ज्याच्यामध्ये जो ओलावा असतो ना तो ओलावा नाहीसा होईल. जेव्हा आपण थोडंसं ड्राय करतो ना तेव्हा त्याच्यातला ओलावा पूर्ण संपून जातो. आणि त्याच्यानंतर ते मीठ मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि तेच मीठ मी परत मिरच्यांमध्ये त्या पावडरमध्ये मिक्स केलं आणि त्याच्यानंतर परत ती पावडर केलेली आणि त्याच्यावरती तर थोडंसं तेल, म्हणजे अगदी 2-3 चमचे घेतलं असेल मी मोठे तेल, तर तेल टाकलं आणि नंतर परत तेच भांड्यामध्ये टाकून तेच फिरवून घेतलं. म्हणजे त्यालाच मीठ आणि तेल शेवटी टाकून त्या पावडरमध्ये परत ती फिरवून घेतली, जेणेकरून कसं त्याचा लाल कलर जो आहे तो पण टिकून राहतो. आणि मीठ टाकल्यामुळं कसं ती मिरची पावडर टिकायला पण खूप दिवस चांगली, कारण प्रिझर्वेटिव्हचं काम करतं मीठ. त्याच्यामुळं तुम्ही मीठ टाकायला विसरू नका आणि खडे मीठ टाकायला विसरू नका. खडे मीठच वापरा, जेणेकरून त्याचा रिझल्ट खूप छान आणि सुंदर येतो. आणि तुम्ही बघू शकता माझी इथं पावडर बनवून झालेली पण आहे आणि मी असं भरणीत पण भरून घेते, त्याला टॅप करते, जेणेकरून आपला त्याच्यात रिकामी जागा वगैरे अशी राहायला नको. आणि माझ्या अशा 2 भरण्या भरून झाल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हे मला फक्त 240, ॲक्च्युली मिरची आणायला गेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं त्या दादांनी 240 रुपये किलो. आणि मी अगदी दिवस म्हणजे 6-6.5 असं झाले होते ते वेळ. त्यांना असं म्हणाले की दादा काही कमी नाही का होणार, तर त्यांनी समोरून 20 रुपये कमी केले. ठीक आहे, दिवस मावळ्याला आपल्याला पण नको वाटतं, म्हणजे आपण म्हणतो ना दिवस मावळ्याला एखाद्या लक्ष्मी यायची वेळ असते. सो त्यांना पण असं घासाघास करत बसण्यात काहीच अर्थ नाही. सो त्यांनी स्वतःहून मला 20 रुपये कमी केले आणि नंतर मग ती मिरची मला 220 रुपये किलोनी पडली. आणि घरी आणली, फक्त 1 ऊन दिलं आणि अशी पावडर बनवून घेतली.